मरू नकोस रे बाबा, लवकर शुद्धीवर ये. तुला अजून माझं खूप मोठं आणि महत्वाचं काम करायचंय. त्या सावलीचं मूल जे जिवंत आहे ते कोणाकडे कुठे या सगळ्याची माहिती मला हवी आहे. एकदा काही सगळी इन्फॉर्मेशन मला मिळाली ना की मग मी स्वतः तुझ्या हाताची सलाईन बाहेर फेकून देईन आणि तुला या नरक यातनेतून कायमची मुक्त करेन. डोंट वरी. फक्त लवकर शुद्धीवर ये. आणि तो मी आता जे सांगेन ते तुझ्या मेंदूमध्ये व्यवस्थित फिट करायचा. या खंड्याला दिवसातून 2 वेळा सूप आणि एकदा तांदळाची पेज द्यायची. ओके? हो मॅडम. आणि ही जी सगळी औषधं दिसतात ती याला वेळोवेळी देत राहायचं. हो मॅडम. मॅडम पण याची तब्येत खूप खराब वाटते. जर आपण इलाजासाठी डॉक्टरांना बोलवलं तर? कुठल्याही वेगळ्या डॉक्टरची गरज नाही इथे. आणि हो, आणखी एक महत्वाची गोष्ट. हा खंड्या इथे हे या घराच्या बाहेर कोणाला कळता कामा नाही. पोलीस, डॉक्टर, कोणीही, कोणाचीही, जगातली कोणाचीही सावली सुद्धा पडता कामा नये. ना तू कोणाला या घराच्या आत घेशील ना इथून स्वतः बाहेर जाशील. हो मॅडम. आणि जर या खंड्यासाठी काहीही विचारत किंवा याची चौकशी करत जर कोणी इथवर आलं तर तू काय करणार सांग बरं? नाही, मला काय नाही माहित असं बोलेल मॅडम. व्हेरी गुड. पण त्याही आधी ती जी कोणी व्यक्ती आली आहे ती कशी दिसते, काय विचारते, तिचं नाव काय, ही सगळी माहिती मला फोनवर कळवायची. हो. व्हेरी गुड.